मला वाटत नाही भावांना आपल्याला ट्रेन भेटेल अशी. तर पोरं सगळी तयार झाली. आता आम्ही जाणार एकवीर आईच्या दर्शनाला. कसं झालं दर्शन? 1 नंबर ना. 2 वाजता 2 आणि 3 वाजता आमचं दर्शन कंप्लीट झालं. आमची जरा त्याला उतरू दे ना. साहिल आणि आम्ही आज जातो लोणावळ्याला तेही ट्रेनने. आता आम्ही आलोय खेडमध्ये. आपण इथून शूट करायला भेटलं नाही कारण की खूप सारा पाऊस होता. आणि हा माझा ग्रुप बघा ते आजूबाजू हा आपला तमा. ही गाडी इथे पार्क केले आणि आपलं खेड रेल्वे स्टेशन. आम्ही फायनली स्टेशनच्या आतमध्ये आलो. आपल्या खेड ट्रेनच्या आतमध्ये. आणि आपला असा शॉट झाला आहे की आपल्याला जायचं चिपळूण रेल्वे स्टेशनला पण. आणि शॉट आपला असं झाला आहे की आपली रत्नागिरीतून पोरं येणार आहे त्यांनी पुणे एक्सप्रेस पकडली आता जस्ट. आणि आम्हाला यायचं चिपळूणमध्ये. पण पावसामुळे आम्हाला चिपळूणमध्ये जाता नाही आलं. त्यामुळे आम्ही खेडमध्ये आलो आहे. आणि पुणे एक्सप्रेस ट्रेन आपल्या खेडमध्ये थांबतच नाही. त्यामुळे तमा आणि मला दुसऱ्या ट्रेनने जावं लागतंय. ए तमा चल. मला वाटत नाही भावांना आपल्याला ट्रेन भेटेल अशी. बघूया आता चला. तर आम्ही आता पोचलोय ठाण्यामध्ये. आणि इथं आमची सांजची आता ट्रेन आहे डायरेक्ट लोणावळ्याला जायला. खायला आता आम्हाला आलेली भूक थोडी गाडी लवकर म्हणजे लेटच झाले. मग आम्ही जातो थोडं नाश्ता करणार. फायनली पोचलो आम्ही रूमवरती. आणि पोरं अशी लोळत बसले. आणि पोरं आता बसले तिथे टाइमपास करत. हा असा पसारा सगळा मांडलेला आहे. आणि हा आमचा पप्पू बाय बघा आयटम जो इकडे बोलत बसलाय बाल्कनी. आणि बाल्कनी कसली बघा हा हा. आणि एकेकाचा आवरेपर्यंत करत बसलो असा टाइम. शॉपीचे मालक आणि बाबू दादाचे मित्रांनो आम्ही सगळे निघालो आहोत एका ट्रेनमध्ये. पोरं सगळी तयार झाली. आता आम्ही जाणार नाश्ता करणार आहोत आणि त्यानंतर मग जाणार आहोत दर्शनाला. मजा येंगे. तर भावांनो आता वाजलेत 1:45. आता आम्ही निघालोय. पहिलं जाऊन करणार आहोत नाश्ता. तर बघूया कुठे नाश्त्यासाठी भेटतंय का आपल्याला. ठीक आहे ओके. बने रहिए जुड़े रहिए हमारे ब्लॉग में. आणि हा समोरचा डोंगर दिसतोय का आम्हाला तो चढायचा आहे. काय पायथ्याशी गेलात काय? जरा पाठी होतं. मित्रांनो आम्ही आता निघालोय एकविराईचं दर्शन करायला.
नाही ट्राय करत होतो. पार्टनर बोलतात. हां आधी व्हिडिओ काढायचा असतं पाठवून बोलायचं. आता आम्ही इकडेच्या पायथ्याशी चढायला सुरुवात केली आहे. आता बघ किती मिनिटाचा ट्रेक आहे आपण बघूया आता. खूप स्ट्रगल आहे. स्ट्रगल नाही म्हणता येणार. आर्यन थांब. चल. आता आहोत काय नाही लवकर लवकर होतं. एकविरीच्या बसण्यासाठी लाईन उभे आहोत. किंवा केवढी मोठी लाईन आहे. असे टोटल 10 ते 12 रेलिंग्स आहेत आणि ते क्रॉस करून आम्हाला दर्शन भेटणार आहे. तर बघूया आपला इथे किती टाईम जातो आहे. आमची पब्लिक पाठीमागे आहे आणि आता हा एक भाई आपला. दर्शन झालेलं आहे. काय बोलतो श्रेयस, कसं झालं तुझ्या? एक नंबर ना. पटकन मग किती वाजता आलेलो? किती वाजता पण 2 वाजता. 2 आणि 3 वाजता आमचं कम्प्लीट झालं. आमच्या पोरांचं फोटोशूट चालू आहे इकडे. हे बघा. आणि आपलं इकडेचं मंदिर आणि इकडे आम्ही आपली पोरं इकडे फोटोशूट करतायत आणि शिवम इकडे ओटी घेऊन उभा आहे. शिवम असं ओटी असेल वरती हात कर. निघालोय घरी आणि प्रसादी घेतली आपली लोणावळ्याची आईची. आता आम्ही सकाळी लवकर उठलोय आणि आता निघायचा मुहूर्तावर आहोत होता. आणि अनिल इकडे व्ह्यू एन्जॉय करतोय खूप मस्त वेगळी. आणि इकडे हा एक विला आहे आपला. इकडे बँजो वाजवत आहेत. मस्त सकाळ आहे आजची. ती पोरं पण तयार झालेत. आणि डमा अजून झोपला इथेच. ओमकार सगळ्यात पहिला उठलेला आणि तयार झालाय. आणि आईकडे शुभूला बोलवतोय. आम्ही जरा आम्ही निघतोय. रूम थोड्याची वेळ आले. पुढे दाखवत होता आम्ही काय काय करतोय. आता आम्ही जाणार आहोत मुंबईला. आमची 8:40ची ट्रेन आहे. तयार होत आहेत सर्व पोरं. फक्त
चिकन. काल तर मित्रांनो आमचा बस टाइम झाला थोडा, तर आम्ही जेवायला मागितलेलं बाहेरून आणि आम्ही 12 नंतर, कारण आज संडे आहे तर शनिवारचे कोण आपली पोरं चिकन खात नाहीत. तर काल रात्री असा विषय झाला की आम्ही चिकन मागवलेलं, 3 राईस मागवलेले चिकनचे आणि दोघं जण व्हेज होते, तर दोघांनी व्हेज मागवलं. 12 वाजता आम्ही पॅकेट सर्व ते ओपन केलं. विषय असा झाला की तिन्ही त्यांनी राईस आम्हाला व्हेज दिले, एक चिकन चिली मागवली ती आम्हाला व्हेजच भेटली. असं आपलं स्कॅन झाला. आणि ए हॉटेलचं नाव काय होतं रे? सर्व्हिस जी खूप रेडी आहे. आम्हाला सुट्ट्या बनवल्या. मित्रांनो ही आपली रूम आहे इकडे आणि हा असा समोर एक पॅसेज आहे, पण समोर विलास आहे, मस्त विलास. आपलं लोणावळा एक विला यश विला मस्त एक नंबर. आता बाय बाय करा आपल्या रूमला. आम्ही आवडते घेते इकडून. हे दोघं बंदे आपले सर्वात पहिले बाहेर आलेत. हा पुन्हा एकदा बोल, पुन्हा एकदा बोल. अरे असं कसं ते ऍक्सिडेंट अरे बोलतो सही मित्रांनो, बोल होता बोल. हँडसम आहे त्यामुळे माझ्यावर खूप छान दिसते. एक नंबर एक नंबर तुझी कंबर. शेवने बोललो होता शेव, विचारते आम्हाला काय विषय नेमका. आणि आपले पोरं चालले मोठी छत्री आहे. ए ह्याला घरी आणि आम्ही लोक एका शिफ्टमध्ये जाऊ तिथे मला शिफ्टीच्या बाहेर टाकतं माझं. तर आमच्या 8:40ची ट्रेन आहे आणि आता वाजलेत बघा 8 वाजले. 40 मिनिटामध्ये आम्हाला स्टेशनला जायचं आहे. व्हिडिओमध्ये काय राडा केलाय तर तुम्हाला बघायला भेटणारच आहे ब्लॉगद्वारे, तर मी कंटिन्यू करतोय पुढे. चला, माझ्याकडे छत्री नाही आहे, मला पण छत्रीत घेतही नाही आहे. अगदी किती माझं मोबाईलवर भिजतोय तरी पण यांना काय फिकर नाही पडले आणि मी भिजतोय. आणि ओमकारने मला छत्रीत घेतले. मित्रांनो आम्ही आता पोचलोय खालती आपल्या कमानीजवळची. कमानीजवळ आणि आपल्याला रिक्षा करायची आहे. लेट होप आपल्याला रिक्षा लवकर मिळेल आणि आपण लवकर स्टेशनवरती जाऊ. येताना कशी भूक तर मला खूप लागले, तर आम्हाला नाश्ता डायरेक्ट आता मुंबईत जाऊनच करायचं आहे. मुंबईत जाऊन पण थोडं फिरायचं आहे आपल्याला, तर मी कंटिन्यू राहा तुम्हाला दाखवतो. पाठीमध्ये कमाले बघतो एकदम माझ्या तोंडाकडे बघतायत. आमचं ओरडतोय चल वगैरे बोलतोय आणि गाड्या चालू आहेत आणि आम्हाला आता टास्क आहे की आम्हाला एक पार करायचं. तर आम्ही इझिली पार केलं शुभ आणि मी. तुम्ही बघितला ब्लॉग, मला बघताय तुम्ही. ए बाय बाय उतरत वाटतं, ए उतरत वाटतं.
माझ्या मांडीवर कुठं बसतोयस? ए बाळा आमके जरा त्याला उतरू दे ना बॅकाड जरा इथं माग त्याला सोडू आणि मग आपण निघू. बरं हा, लवकर नाही आता काय त्याला उतरू का नको. पाठीव जरा तू. मला त्याला काढायला मदत कर जरा ते ट्रे काढायला मदत कर. मजदूर बोलवले आम्ही इकडे. बायला बोलव इकडे मागे या. बायला मध्ये गेले बाळा तू माग बघ जा. थापड आहे खूप तापड आहे. काळजी नका करू का. बसा ना. तुम्हाला त्यासाठीच आवाज दिला. बसा 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 निवांत बसा काय करायचं. या आतमध्ये टाक आतमध्ये. बसलेत काय चला चला शुभ कुठे आहे? अजून 2-4 गोळा करून घेऊ. ये टोल है इधर का देख सकते हैं और हम लोग तो बिना टोल के ही जाएंगे या हम लोग रिक्शा में और एक दादू से और एक कैसे घर मिल गया और ये 2 साइड में 2 और हम चार यहाँ पे और पीछे 4 लोग. हाँ 25 दिए काका ने हमारे काका 1 साइड मचा रहे. आता तो वाजले 8:30 आमच्या 8:40 ट्रेन आहे. त्यामुळे झालं लेट पण ही आपली पोरं बोलतात पुरा ट्राय करायचं. बघूया आपल्याला ट्रेन भेटते का. तर त्याला आवाज थोडा कमी येईल तरी आम्ही रिक्षामध्ये आलो आपण लोणावळा स्टेशनवरती. फटाफट 7 CST झालं. 7 CST. माळ भेटलेली आम्हाला तिकीटाची आणि पोरं धावत आहेत. लिफ्टच्या अगोदर जायचं. भागो. चढलोय. चला जेव्हा जागा नाही आहे. तिकडे बोलतोय काय जागा. बसायला चांगली जागा भेटली. आणि मी इकडे बसतोय. दोन बंदे आपल्या इकडे बसले. शुभ आणि तमा शुभ असं कर.
मित्रांनो, आपला परतीचा प्रवास चालू होत आहे ते दिवा ट्रेनने. चला. तर मित्रांनो, खेळ स्टेशन येईलच लवकरच आणि आम्ही उतरू. यांना आपल्याला बाय बाय करायचं आहे. यांना आपल्याला बाय बाय करायचं आहे. आपल्याला पुढच्या प्रवासाला परत सुरुवात करायचं आहे बाईकवरून. चला, मला खेळ झाल्यावरती डायरेक्ट भेटतो. या मित्रांनो, चला बाय बाय मित्रांनो. टाटा परत. चला, 4 तासाचा प्रवास करून आता खेळमध्ये उतरलोय आणि हा ब्लॉग इथे एंड करतोय. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बाय बाय.